नमस्कार. आज आपण मुलांच्या टिफिनसाठी तसेच नाश्त्यासाठी झटपट तयार होणाऱ्या 4 रेसिपी पाहणार आहोत. चला तर लगेचच रेसिपींना सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला पहिली रेसिपी पाहायची आहे ती मुरमुऱ्याची रेसिपी आहे. तर इथे मी 1 वाटी मुरमुरे घेतले आहेत. तर मुरमुरे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. तर इथे तुम्ही कोणताही रवा घेऊ शकता, जाड बारीक कोणताही चालेल. त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घालायचे आहे. तर दही थोडेसे आंबट जरी असेल ना तरीसुद्धा चालेल. त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे आहे आणि हे मिक्सरमधून छान असे फिरवून घ्यायचे आहे. तर छान असे मी फिरवून घेते. तर इथे आपले मिश्रण व्यवस्थित असे बारीक झाले आहे. आता एका भांड्यामध्ये हे मिश्रण सर्वच काढून घ्यायचे. तर ही रेसिपी लहान मुलांना दिलात ना तर मुले आवडीने खातीलच, तसेच मोठेसुद्धा खातील, एवढी ही जबरदस्त रेसिपी आपली तयार होते. तर इथे मी सर्व मिश्रण काढून घेतले. चम्मचच्या सहाय्याने हे व्यवस्थित असे फेटून घ्यायचे. 1 ते 2 मिनिटभर छान असे हे फेटून घ्यायचे. तर व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर हे आपल्याला असेच 5 ते 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचे आहे. इथे पाहताय तुम्ही जाळी खूप छान अशी पडलेली आहे आपल्या बॅटरला. तर मिश्रण बाजूला ठेवूया. एक चटणी तयार करायची आहे. तर त्यासाठी पॅनमध्ये 1 चम्मचभर तेल घालून घेतले. पाव चम्मचभर उडीद डाळ, अर्धा चम्मचभर चणा डाळ घालायची आणि हे छान असे परतून घ्यायचे. त्यानंतर सुकी बेडगी मिरची घालून घ्यायची 2, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, अर्धा कांदा घालून घेतला आहे. उभ्या स्लाईसमध्ये कापून घ्यायचा आणि तो सुद्धा छान असा परतून घेतला. त्यानंतर 2 टोमॅटो यामध्ये मी घालून घेतले आहेत आणि ते छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे, म्हणजे टोमॅटो आणि कांदा छान असा परतला जाईल आणि लवकर असा मऊ पडेल. तर इथे पाहताय तुम्ही व्यवस्थित असा हा कांदा टोमॅटो मऊ पडला. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं, थंड करून घ्यायचं. त्यानंतर थोडेसे पाणी घालून हे छान असे बारीक करून घ्यायची आहे. तर इथे आपली चटणी मस्त अशी दिसत आहे. आता यावरती फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी फोडणी पात्रामध्ये तेल घालून घेतले 1 चम्मचभर, मोहरी घालायची पाव चम्मचभर, जिरे घालायचे पाव चम्मचभर, थोडासा कढीपत्ता घालायचा, सुकी बेडगी मिरची घालून ही छान अशी खमंग फोडणी चटणीवरती घालून घ्यायची. तर ही टोमॅटोची चटणी युनिक आहे. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही ही चटणी नक्कीच बनवून पहा. जबरदस्त ही चटणी आपली लागते. आता चटणी तयार आहे. बॅटरकडे वळूया. बॅटरसुद्धा थोडेसे आपले घट्ट झाले आहे. तर चम्मचने हे एकजीव करून घ्यायचे. मीठ घालायचे चवीनुसार आणि परतला हे छान असे एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर हे बॅटर थोडेसेच घट्ट वाटत आहे, त्यामुळे इथे मी थोडेसे पाणी घालून घेतले आणि पाव चम्मचला कमी खायचा सोडा घालायचा. व्यवस्थित हा सोडा ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे. छान असा ॲक्टिव्ह करून घेतला आहे. जाळी तर पाहताय तुम्ही खूप मस्त अशी बॅटरला आपल्या आलेली आहे. आता लगेचच डोशाचे पॅन गरम करायला ठेवले. तेल लावून घेतले ब्रशने. तेल पुसून घ्यायचे. टिश्यू पेपरने जरी तुम्ही इथे तेल पुसून घेतलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर पाण्याचा हापका मारून घ्यायचा आणि नंतर परतला कापडाने हे पाणी पुसून घ्यायचे. त्यानंतर आपला गॅस लो ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला हे यावरती 1 ते 1.5 पळी बॅटर घालून घ्यायचे आहे. तर इथे आज आपण पाहतोय मुरमुऱ्याचा उत्तप्पा. खूप छान होतो हा मुरमुऱ्याचा उत्तप्पा आणि कमी साहित्यामध्ये तयार होतो. तर जास्त आपल्याला हे बॅटर स्प्रेड करायचे नाही आहे. थोडेसे जाडसरच हे बॅटर ठेवायचे आणि इथे जाळी पातळी खूप छान अशी आलेली आहे. यावरती गन पावडर घालून घ्यायची. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर घालून घेतली. छान अशी हे दिसत आहे. इथे पाहताय तुम्ही थोडेसे वरून तेलसुद्धा मी सोडून घेतले आहे आणि एका बाजूने छान असा हा
उत्तप्पा शेकून घ्यायचा. काय दिसतोय भारी, खरंच मुले तर आवडीनेच खातील, तसेच मोठेसुद्धा खातील. एवढा हा चवीला जबरदस्त आपला हा मुरमुऱ्याचा उत्तप्पा तयार होतो. तर इथे मी 2 उत्तप्पे तयार करून घेतले आहेत. मस्त दिसत आहेत आणि चवीलासुद्धा भन्नाट लागतात बरं का. तर तुम्ही अशा पद्धतीने उत्तप्पे लहान मुलांना टिफिनला देऊ शकता. तसेच घाई गडबडीमध्ये तुम्हाला नाश्त्यालासुद्धा बनवायचे असेल, ते सुद्धा तुम्ही बनवून द्या. अप्रतिम चवीचे लागतात बरं का. तर एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही मुरमुऱ्याचा उत्तप्पा मुलांना द्या. आता आपल्याला पुढची रेसिपी पाहिजे आहे, ती म्हणजे बीटची रेसिपी आहे. अगदी साधी आणि सोपी आहे. तर त्यासाठी इथे मी 1 बीट घेतले आहे. बीट स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हे बीट आहे ते पिलरच्या साहाय्याने त्याची वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर इथे मी बीट व्यवस्थित असे कापून घेते. पातळ स्लाईजमध्ये कापून घेतला तरीसुद्धा चालेल. आता बीट बाजूला ठेवूया आणि एका भांड्यामध्ये इथे मी 1 वाटी तांदूळ पीठ घेतले आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट घालून घ्यायचे. 4 ते 5 लसूणच्या पाकल्या, अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची. तर हिरवी मिरची इथे मी कमी तिखटवाली घेतली आहे. तर लहान मुले खाणार आहेत त्यासाठी कमी तिखटवाली हिरवी मिरची घ्यायची आणि हे मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून हे छान असं बारीक वाटून घ्यायचे आहे. तांदूळ पिठामध्ये हे सर्व मिश्रण घालून घ्यायचे. आता यामध्ये लागेल तसे पाणी घालायचे आहे आणि पातळ आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. जास्तही पातळ करायचे नाही. तर थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि हे हाताने छान असे एकजीव करून घेते. तुम्ही चम्मचच्या साहाय्याने एकजीव करून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. तर खरंच ही रेसिपी आहे ना, लहान मुलांनी पाहिल्या लगेचच खायला घेतील, एवढी ही जबरदस्त लागते. तर यामध्ये परतला मी पाणी घालून घेतले आणि चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घेतले. तर बॅटरची कन्सिस्टन्सी पाहिजे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नको आहे. जसे आपण घावण्यासाठी हे बॅटर तयार करतो ना, तसे आपल्याला हे बॅटर पाहिजे आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. इथे पाहताय तुम्ही खूप सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या बॅटरला. तर एका पेलाच्या साहाय्याने हे बॅटर व्यवस्थित असे परतला एकजीव करून घ्यायचे. गॅसवरती कावील गरम करायला ठेवली. ब्रशने तेल लावून घ्यायचे. कावील छान असे गरम करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पेल्याच्या साहाय्याने घावन घालून घ्यायचे आहे. तर आज आपण बीटचे घावन पाहतोय. चवीला तर जबरदस्त लागतातच, तसेच हे पौष्टिकसुद्धा आहेत. तर लहान मुले काय करतात, बीट म्हटलं की नाक मुरडतात. तर त्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही हे बीटचे घावन बनवून दिलात ना, तर त्यांना काही कळणारसुद्धा नाही की यामध्ये आपण बीट घातलेलं आहे. तर इथे 30 सेकंदासाठी झाकण ठेवले होते. त्यानंतर आपल्याला घावन पलटी करून घ्यायचे आहे. तर घावन पलटी केल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा हे छान असं शेकून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हे घावन काढून घ्यायचे आहे. तर व्यवस्थित असे शेकून घेतले. इथे पाहताय खूप छान आणि जाळी तर मस्त अशी आलेली आहे. तर एका चाळणीवरती हे घावन काढून घ्यायचे, म्हणजे गरम वाफ आहे ना ती पूर्णपणे निघून जाते. तर इथे मी 3 ते 4 घावन तयार करून घेतले आहेत आणि मस्त दिसत आहेत. त्यापेक्षा चवीलासुद्धा खूप छान हे घावन तयार होतात बीटचे. तर लहान मुलांना अशा पद्धतीने काहीतरी नवीन म्हणून तुम्ही बीटचे घावन बनवून द्या. मुले खुश होतील, तसेच मोठेसुद्धा खुश होतील. तर इथे मी दहीसोबत हे घावन एन्जॉय करणार आहे. तर तुम्ही इथे केचपसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत हे घावन मुलांना देऊ शकता. खरंच अप्रतिम चवीचे, तसेच हे घावन पौष्टिकसुद्धा आहेत. आपल्याला तिसरी रेसिपी पाहिजे आहे, ती म्हणजे कोकणी पद्धतीची ही रेसिपी आहे. एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा. तर एका भांड्यामध्ये कांदा घालून घेतला, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चम्मचभर तिखट, 1 चम्मचभर जिरे, चवीनुसार मीठ घालायचे आणि हे हातानेच आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. तर कांदा इथे अर्धा कांदा घालून घेतला आहे. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटीभर तांदूळ पीठ घालून घ्यायचे आहे आणि
पाणी घालून घ्यायचे. तर पाण्याचा अंदाज जसे आपल्याला लागेल तसेच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे. तर हातानेच हे व्यवस्थित एकजीव करून घेते. तुम्ही इथे चम्मचने एकजीव करून घेतलात तरीसुद्धा चालेल. तर पहिले 1 ग्लास पाणी घातले आणि अजून मी अर्धे ग्लास पाणी घातले आहे. चम्मचने हे छान असे बॅटर आपले पातळ तयार करून घ्यायचे आहे. जसे आपल्याला घावणला लागते ना त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालून घेतला म्हणजे आपली जी रेसिपी आहे ती चटपटीत अशी तयार होते. पेल्याच्या साहाय्याने हे बॅटर व्यवस्थित असे घोलून पाहायचे आहे. वरून घालून घ्यायचे. पाणी परतला तर परतला मी पाव वाटी पाणी घालून घेतले. बॅटर जास्तीतच घट्ट वाटत होते त्यामुळे इथे मी पाणी घालून घेतले आहे. कावील गरम करायला ठेवली. कावीलला ब्रशने तेल लावून घ्यायचे. तर गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि कावील छान असे गरम करून घ्यायचे. त्यानंतर घावण घालून घ्यायचे आहे. तर याला कोकणी पद्धतीने कायरोली असे सुद्धा बोलले जाते. तर ही कायरोली चवीला मस्त लागते बरं का. झाकण ठेवायचे 30 सेकंदासाठी. त्यानंतर झाकण काढून घेतली. झाकण काढून घेतल्यानंतर इथे पाहताय तुम्ही कडा छान अशा मोकळ्या झाल्या आहेत. त्यानंतर पलटी करून घ्यायचे कायरोली. तर याला तुम्ही तिखट घावणसुद्धा बोलू शकता. अप्रतिम चवीचे होते हे घावण. तर दिसायला सुंदर तसेच चवीलासुद्धा भन्नाट लागते हे घावण. तर ही कायरोली तुम्ही केव्हा बनवली नसेल तर एकदा नक्कीच ट्राय करून पहा. तर ही ते मी चहासोबत खाणार आहे. तुम्ही चटणीसोबत किंवा केचपसोबतसुद्धा खाऊ शकता. पण जास्त करून कोकणामध्ये ही कायरोली चहासोबतच एन्जॉय करतात सर्वजण. तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पुढची रेसिपी पाहायची आहे ती म्हणजे मुलांच्या आवडीची ही रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी मुलांना डब्याला तसेच नाश्त्याला बनवून देऊ शकता. तसेच ही रेसिपी स्नॅक्ससाठी सुद्धा चहासोबत खाऊ शकता. तर 1 वाटी ताजे मटार घेतले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मटार घालून घ्यायचे. एक हिरवी मिरची घालून घेते. 4 ते 5 लसूणच्या पाकल्या आणि अर्धा इंच आलं घालून घ्यायचे आणि हे मिक्सरमधून छान असे खडबडीत वाटून घ्यायचे आहे. जाडसर वाटून घ्यायचे. अगदी याची फाईन पेस्ट तयार करायची नाही आहे. जाडसर वाटून घ्यायचे. जाडसर वाटून घेतल्यानंतर हे बाजूला ठेवूया. कढईमध्ये 1 चम्मचभर तेल घालून घेतले. अर्धा चम्मचभर जिरे, 1 मोठा चम्मचभर पांढरे तीळ घालून घ्यायचे म्हणजे चवीला ही रेसिपी छान लागते. आपण जे वाटण तयार करून घेतलेले ते इथे मी सर्वच घालून घेतले आहे आणि हे 1 ते 2 मिनिटभर छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे. यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत छान असे परतून घेतले. त्यानंतर आपल्याला एकाच वाटीने हे सर्व साहित्य घ्यायचे आहे. तर त्यासाठी इथे मी 1.5 वाटी पाणी घेतले आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले. ती अर्धी वाटी म्हणजे असे 1.5 वाटी पाणी घेतले. चिली फ्लेक्स घालून घ्यायचे. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. 1 चम्मचभर आमचूर पावडर घालायची आणि हे मिश्रण छान असे एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटीभर रवा. तर इथे मी बारीक रवा वापरला आहे. जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला तो थोडासा फिरवून घ्या आणि तो इथे वापरा. तर हे मिश्रण व्यवस्थित असे घट्ट होईपर्यंत छान असे परतून घ्यायचे चम्मचच्या साहाय्याने. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. परतला हे छान असे परतून घ्यायचे. गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे मिश्रण छान असे परतून घ्यायचे. तर इथे आपले मिश्रण मस्त असे घट्टसर झालेले आहे. एका बाउलमध्ये काढून घेते आणि हे थंड होईपर्यंत वाट पाहूया. मिश्रण छान असे थंड झाले आहे. त्यामध्ये आपल्याला बॉईल केलेला 1 बटाटा घालून घ्यायचा आहे. तर इथे बटाटा घालताना थंड करून बटाटा घालायचा आहे आणि किसून घालायचं आणि हे व्यवस्थित परतला हाताने छान असे एकजीव करून घ्यायचे. तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पोहे घेतले आणि ते मिक्सरला लावून घ्यायचे. तर त्याचा रवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर रवा बाजूला ठेवूया आणि आपले मिश्रण आहे त्यातला लिंबाच्या आकारापेक्षाही छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याला नगेट्स तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने.
तर याचे तुम्ही कटलेट्ससुद्धा बनवू शकता. लहान मुले आवडीनेच खातील. तसेच हे छान अशी क्रिस्पी होण्यासाठी आपण इथे रवा बनवलेला आहे पोह्याचा, त्यामध्ये आपल्याला हे छान असे घोलवून घ्यायचे आहेत. तर जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे नगेट्स छान असे तयार करून घ्यायचे आहेत. आता लगेचच एका वाटीमध्ये 2 चम्मचभर कॉर्नफ्लॉवर घेतले आहे आणि त्यामध्ये पाणी घालून पातळ स्लरी तयार करून घ्यायची अशा पद्धतीने. आणि त्यामध्ये आपल्याला हे नगेट्स आहेत ना ते घोलवून घ्यायचे आहेत. त्यानंतर लगेचच रव्यामध्ये हे छान असे घोलवून घ्यायचे. घोलवून घेतल्यानंतर याला रवा लावून घ्यायचा आहे. जास्तीचा सुद्धा आपल्याला रवा लावून घ्यायचा नाही आहे, थोडासाच रवा लावून घ्यायचा अशा पद्धतीने. आणि तेल छान असे गरम करून घ्यायचे आहे कढईमध्ये. त्यानंतर यामध्ये आपल्याला सर्व नगेट्स घालून घ्यायचे आहेत. तर जेवढे मावतील तेवढेच कढईमध्ये नगेट्स घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा. मध्यम आचेवरती हे व्यवस्थित तळून घ्यायचे. 1 मिनिट झाल्याच्या नंतरच तेलामध्ये झारा सोडून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला हे नगेट्स अलटून पलटून व्यवस्थित असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. खरंच खूप छान हे नगेट्स तयार होतात आणि क्रिस्पी होतात. तर गुलाबी रंगावरती व्यवस्थित हे नगेट्स तळून घेतले. इथे पाहताय तुम्ही रंग तर खूप मस्त असा आलेला आहे या नगेट्सचा आणि चवीलासुद्धा हे नगेट्स भारी लागतात. आता मार्केटमध्ये भरपूर सारे मटार स्वस्त झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना काहीतरी नवीन म्हणून हे असे चटपटीत असे मटारचे नगेट्स तसेच मटारचे पॅटीससुद्धा अशा पद्धतीने तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता. तसेच तुम्ही हे अदल्यामधल्या वेळेमध्ये मुलांना बनवा, म्हणजे मुले खुश होतील. तर इथे पाहताय तुम्ही छान असे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे नगेट्स आपले तयार झालेले आहेत. तर इथे मी एक चटणी बनवली आहे. त्या चटणीसोबत हे नगेट्स एन्जॉय करणार आहे. तुम्ही इथे लहान मुलांना केचपसोबत जरी दिला खायला तरीसुद्धा चालेल. खरंच ही रेसिपी खूपच भन्नाट अशी झालेली होती. तर तुम्हाला या 4ही रेसिपी कशा वाटल्या त्या मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडल्या असतील तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.